धन्यवाद सोमय्याजी। यानंतर आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करताय ते शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपलं मार्गदर्शन जे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलं त्यात आमच्या घाटकोपरवासियांना ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांना मिळावं अशी विनंती आहे। आपले उमेदवार आणि उद्याचे खासदार किरीट सोमय्या, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजची सभा झाल्यानंतर तसं माझं काम प्रचाराचं संपणार आहे, पण तुमचं काम संपत नाहीये आणि किरीटचं काम तर 16 तारखेनंतर खरं सुरू होणार आहे खासदार झाल्यावर। तसं खरं म्हणजे किरीट आणि मी अगदी आरेतुरेचे मित्र आहोत, त्याच्यामुळे उगाच किरीट तुला आवाजाव काय करणार नाही। गेल्या वेळेला किती 2-2.5 हजारांनी गाडी चुकली, पण मला असं वाटतं काही काही वेळेला काही गोष्टी ज्या वेळेला घडतात त्याच वेळेला घडायला पाहिजे असतात। नाही तर बघ ना, गेल्या वेळेला तू निवडून गेला असता आणि आपलं काय तिकडे सरकार नव्हतं आणि त्याहीपेक्षा ह्यांचे 100 अपराध जे भरायला पाहिजे होते तर घडा फुटला असता, तो आता फुटतोय। मधल्या 5 वर्षामध्ये यांना संधी मिळाली, यांना असं वाटलं आपल्याकडे कोणी बघतच नाहीये, खाता येईल तेवढं खाऊन घ्या, वारे बापावर आपलं सगळं। पण मला किरीट खरंच तुझं कौतुक वाटतं की एकदा मागे लागला की मागे लागला। साहेब आपले बाळासाहेब त्यांना म्हणजे हा गिरमिट आहे किरीट, म्हणजे लागला मागे की लागला। आणि त्याने नुसतं इकडे आरोप हवेत करून बसला नाही किरीट, मागे लागला, भुजबळ तर भुजबळ, सळो की पळो करून सोडलं, तटकर तर तटकरे। आणि मग मूळ कंपन्या कुठे कुठे कशा कशा आहेत त्या देशात जाऊन खरं की खोटं, ऑफिस खरं आहे का खोटं आहे याची सगळी खातरजमा करून येऊन मग त्याने आरोप केलेले आहेत। नाहीतर नेहमी काय होतं की राजकारण म्हटल्यानंतर निवडणूक आली का चिखलफेक सुरू होते, चारित्र्यानंद सुरू होते, एकदा झालं की झालं, तोपर्यंत नंतर कळतं हे सगळं खोटं होतं। असे खोट्याचे नायटे करणार पण अनेक असतात, पण किरीट त्यातलं नाहीये। एक मनाचा हाडाचा सच्चा कार्यकर्ता, अनेक वर्ष म्हणजे जेवढी वर्ष आपल्या युतीला झाली त्या संपूर्ण कालखंडामध्ये युतीमधले सगळे आपले सखे सोबती आहेत, सगळे सोयरे आहेत। आणि म्हणून मी किरीट तुझ्यासाठी खास इकडे आलेलो आहे, खास आलेलो आहे। घोटाळे किती काय किती हे तुम्हाला माहिती आहे। संपूर्ण राज्यभर मी जेव्हा फिरलो खरंच राग पण आला, वाईट पण वाटलं। राग एवढ्याच गोष्टीचा आला की काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले यांच्या डोक्यात एवढी मस्ती घुसले की त्यांना आता कोणी असं वाटतच नाही की आपला हा उधळलेला वारू थांबवू शकेल। काय कराल तुम्ही करून करून? अमाप पैसा आहे भ्रष्टाचाराचा, निवडणुकीच्या आदल्या 2-3 दिवस पैसा फेको आणि दिल्ली देखो, या वृत्तीची माणसं आहेत। करून करून करणार काय? कारण रोजची खाण्याची जिकडे पंचायत आहे तिकडे 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये पर वोट म्हणजे त्यांच्यासाठी केवढी मोठी रक्कम झाली। म्हणजे मला इकडे या सगळ्या माय भगिनी बसल्या, तुमच्याकडे बघितल्यानंतर गेल्या वेळेला निवडणुकीत जेव्हा मी प्रचाराला फिरत होतो तेव्हाची आठवण झाली। मी बऱ्याचदा सभेत सांगितले कदाचित ही घटना तुम्ही ऐकली सुद्धा असेल की कशा अवस्थेत आपली माणसं राहत आहेत। विधानसभेची निवडणूक होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही निवडणूक उन्हाळ्यात येते, विधानसभा जरा पावसाळ्यात येते। जेव्हा मी मराठवाड्यात फिरत होतो त्यावेळेला पहिला काळ सगळा दुष्काळाचा होता, पाणीच नव्हतं, पाऊसच नव्हता, कोरडं ठाक।
पिकं सुकून गेलेली, शेती कोरडी. म्हणजे शेतकऱ्याचा चेहरा बघितला तर शेतकऱ्याचा चेहरा कोणता आणि तडकलेली जमीन कोणती हेच कळत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरती जेवढ्या सुरकुत्या होत्या त्या जास्त का जमिनीवरचे तडे जास्त हेच कळत नव्हतं. म्हणजे जमिनीकडे बघताना तो आरशात पाहतोय की काय असं वाटत होतं. आणि मी फिरता फिरता एका ठिकाणी थांबलो. एका शेतं तर लागलीच होती. बऱ्याच ठिकाणी शेतमजूर जे आहेत त्या महिला आहेत. आणि मी थांबल्यानंतर त्या सगळ्या महिला आल्या. अगदी नातीपासून आजीपर्यंत सगळ्या वयाच्या महिला होत्या. समोर उभ्या राहिल्या. नमस्कार वगैरे झालं. आता पुढे बोलायचं काय? मग काय आजीबाई, काय मावशीबाई, ताई काय म्हणतेस, बाळा कसं आहे? आणि मग मी त्यांची विचारपूस केली. त्यांना म्हटलं कसं काय चाललंय? ते बोलले काय नाही दादा, बघ पाऊस नाही, पाणी नाही. मग ते काय नाही, 2 दिवस थांबणार नाही तर दुसऱ्या गावाला चालले जाणार. म्हटलं किती पैसे मिळतात तुम्हाला? ते पैसे कुठे मिळतात? 8-10 दिवसात कधीतरी मिळाले तर पैसे मिळतात. पैका मिळतो, नाही तर थोडंसं धान्य मिळतं. म्हणजे अशा परिस्थितीत उद्या काहीतरी मिळणार आहे. म्हणजे ज्यांची जी आजी, जी आई आपल्या नातीला किंवा मुलीला घेऊन आली असेल शेती कामाला चल म्हणून, कारण घरी ठेवणार कसं मुलीला? उन्हात राबतायत. राबल्यानंतर सुद्धा घरी गेल्यानंतर या छोटीला, नातवंडाला किंवा मुलांना जेवायला काय द्यायचं, चूल कशी पेटणार, ही भ्रांत ज्यांना आहे तिकडे ही लोक बरोबर तेच आपल्या वर्मावरती बोट ठेवत आहेत. खाऊन पिऊन एवढे माजलेले आहेत. म्हणजे मध्यंतरी मला खरं म्हणजे काय होतं, अनेकदा मला विचारतात की तुम्ही शरद पवारांवरती खूप टीका करता. म्हटलं करू काय? मी शरद पवारांवर माझं वैयक्तिक काही दुश्मनी नाहीये. एकतर वयाने मोठे आहेत, त्याच्यामुळे वयाचा मान, वयाचा आदर हा राखलाच पाहिजे. पण माझ्या पक्षाच्या जर का तुम्ही मुळावरती आलात, महाराष्ट्राच्या मुळावरती आलात म्हणून मी टीका केली. जसं किरीट हे घेतलेलं ना छगन भुजबळ वगैरे, तसं शरद पवार हा एक मला वाटतं PhDचा विषय होईल. डॉक्टरेट, डबल डॉक्टरेट, आणखीन किती डॉक्टरेट करशील तेवढं कमीच पडतील एवढं. कारण त्यांनी 14 वेळा निवडणूक लढवली, हेच त्यांनीच सांगितलेलं आहे. म्हणजे मधली जर का कुठली मध्यावधी निवडणूक सोडली तर 14-5 किती नाही मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, शरद पवारांना माहिती की नाही देव जाणे. पण तितके वर्ष यांनी भोगलेलं आहे सगळं. म्हणजे यांनी जर का एवढ्या वर्षात एवढा घोटाळा, इतक्या वर्षात किती घोटाळा काढा, त्याचा हिशोब काढा. आणि मी चिडून बोललो, तळमळीने बोललो. अरे कृषी खातं, तुम्ही देशाचं कृषी खातं सांभाळत आहात आणि कृषी खातं सांभाळताना खरं लाज वाटली पाहिजे. आज सगळीकडे फिरतायत, गावोगावी खेडोपाडी फिरतायत. म्हणजे मला तर खरंच एवढं आश्चर्य वाटलं. तसं काल परवाकडे सुद्धा मराठवाड्यात गारपीट झाली. ते एक नवीन काय आपल्या मागे संकट लागले कळत नाही. गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळात कोणी फिरकलं नाही. मुख्यमंत्री फिरकले नाहीत, शरद पवार फिरकले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे आपण शहरात राहतो म्हणून तुम्हाला वाटतं माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, पण हाच प्रश्न मी गावात विचारला त्यांनाही कोणाला माहिती नाही. आपल्या राज्याचा कृषी मंत्री कोण तुम्हाला माहितीये का? माहितीये कोण आहे कृषी मंत्री? कधी पाहिलंय? मी गावात जाऊन शेतकऱ्यांना विचारलं, त्यांना सुद्धा माहित नाही कृषी मंत्री कोण. ते म्हणतात शरद पवार. म्हटलं अरे ते देशाचे मंत्री आहेत, मोठा माणूस आहे तो, पण राज्याचा कोण माहितीच नाही. राज्याचा कृषी मंत्री कोण हे शहरी, आपण शहरी बाबू, आपल्याला माहित नाही, पण शेतकऱ्यांना सुद्धा माहित नाही आणि त्यांच्याकडे हा कारभार. आणि गेल्या वर्षी जेव्हा मी फिरत होतो मला खरंच एक समाधान वाटतं. अभिमानासारखी गोष्ट नाहीये. काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, कोणी कुठे फिरकत नसताना शिवसैनिक जी काही यथाशक्ती मदत असेल ती दुष्काळग्रस्तांना करत होता. गुरांच्या छावण्या असतील, त्यांना चारा असेल, पाण्याचे टँकर, टाक्या, ट्रॅक्टर, जे काय करता येईल. आपलं काय आपण सरकारमध्ये नाही होत, मग जे काय करता येणं शक्य असेल ते केलं. पण तेव्हा हे कोणी फिरकले नाहीत, अजिबात नाही. पण निवडणुकीच्या तोंडावरती गारपीट झाल्यानंतर मुख्यमंत्री काय, शरद पवार काय, सगळे या रे या, चला काश्मीरला जाता येत नाही म्हणून इकडे बर्फ बघायला जाऊया, अशा थाटामध्ये फिरले, अशा थाटात फिरले. पण फिरून केलं काय? काहीच नाही. आणि मध्यंतरी जी बातमी आली की शरद पवारांनी सुद्धा एक गायरान गिळलेलं आहे. गायरान म्हणजे अर्जुनराव तुम्हाला माहिती आहे, गायरानासाठी आपला लढा आहेच. गोरगरिबांची जागा, ते गायरान असं कोणालाही देता येत नाही. कोर्टाने आता विचारणा केलेली आहे की ही जागा तुम्हाला मिळाली कशी, त्याच्यावरती तुमचं प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठा ही उभी राहिली कशी.
म्हणजे कचऱ्याच्या भावाने लोकांसाठी असलेली जमीन ती गिळायची आणि बापदादांच्या नावाने दुकानं उभी करायची, इमले उभे करायचे, संस्था उभ्या करायच्या, कारखाने उभे करायचे आणि कारखाने उभे केल्यानंतर आपल्याला हिणवायचं. अजित पवार म्हणत होते मध्ये की शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, आम्ही बघा किती संस्था काढल्या, आम्ही बघा किती कारखाने काढले, आम्ही बघा किती कॉलेजेस काढले. हे असे सगळे लोकांच्या जागा ढापून, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून. आणि म्हणून मी त्यांना उत्तर दिलं की अरे शिवसेना प्रमुखांनी संस्था उभ्या नाही केल्या, कारखाने नाही उभे केले. शिवसेना प्रमुखांनी पिढ्या उभ्या केल्या, मर्द माणसं उभी केली, हिंदू उभा केला, मराठी माणूस उभा केला. जिवंत माणसं जी तुमच्या किती पिढ्या उभ्या खाली आल्या ना तरी त्या उभे करू शकत नाही, असं काम शिवसेना प्रमुखांनी केलेलं आहे. हे केवढं मोठं काम आहे. आणि मग राग आला त्यांना, कारण आता त्यांना बोलणारं कोणीच नाहीये. या सगळ्या गोष्टी माझी भाषणं तुम्ही टीव्हीवरती ऐकली असतील, पण मी मुद्दामून सांगतो की छत्रपती शिवरायांना आपण श्रीमंत योगी म्हणतोच, आणि म्हणून मी यांना श्रीमंत भोगी म्हटलं. काय चुकलं माझं, काय चुकलं? त्याच्यावरनं लगेच म्हणाले की उद्धव काय समजतो काय स्वतःला, मी 14 वेळा निवडणूक लढलोय, तू एकदा तरी निवडणूक लढ. मी विचार केला जरा बघूया, हे खरंय बाबा, यांच्या निवडणुका 14 वेळा लढलेत, एकदाही हरले नाही. तर किरीट तूच आता सांगितलं की एकदा शाही लावा, पुन्हा पुसा, पुन्हा मतदान करा. हे अशा निवडणुकाने असेही जिंकले. मग त्याच्यात सुद्धा थोतांड, त्याच्यात सुद्धा सगळा भंपकपणा. आणि हे कमी पडते की काय, हे उद्धवला म्हणे सगळं वारसा हक्काने मिळालेलं आहे, आयत्या पिठावरती रेगोट्या मारतो. हे माझं आहेच ना, आयतं मिळालं तर आयतं मिळालं, पण माझं भाग्य आहे, नशीब आहे माझं. ही शिवसेना म्हणजे मी मागे सुद्धा एका सभेत बोललोय की अनेक जण म्हणतात की तुमचा पक्ष हा काय पक्ष, म्हणजे रिजनल पार्टी आहे, इट्स अ रिजनल पार्टी. म्हटलं रिजनल असला तरी तो ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे तो. असा काय शिवसेना प्रमुख काँग्रेसमध्ये होते, काय मिळत नाही म्हणून घुसमट झाली, इकडे मला मुख्यमंत्री पद मिळत नाही, माझा श्वास कोणतो आहे म्हणून मी बाहेर पडलो आणि शिवसेनेची स्थापना केली, असं नाही. 19 जून 1966 शिवसेना, भगवा, वाघ आणि धनुष्यबाण. आणि आमचा नेता सुद्धा एकच. आम्ही कधी नेता बदलला नाही, विचार बदलला नाही, झेंडा बदलला नाही, दैवतही बदललं नाही आणि बदलणार सुद्धा नाही. जो मार्ग आमचा आहे त्याच मार्गाने आम्ही पुढे जाणार. आणि मग मला तुम्ही आव्हान देता, तुमच्या निवडणुका तुम्ही जिंकता कशा? ताईला मतदान करा, नाही तर याद रखा पाणी कापीन. अशा 14 काय 400 निवडणुका झाल्या तरी तुम्ही जिंकणार, कारण गोरगरीब माणसं आहेत. कोणाची हिंमत आहे का आवाज उठवण्याची? पण आता त्यांना कळलेलं नाही अजून की पूर्वीचे दिवस होते ते गेले. आता सरकार तुमचं नाही आमचं येत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होत आहेत आणि खासदार आमचे असणार, किरीट सुद्धा त्याच्यात असणार. आज किरीटला जे अधिकार आहेत ते खासदार झाल्यानंतर आपल्या सरकारमध्ये आणखीन अधिकार मिळणार आहेत. आणि मग तुमचं आज जे आम्ही नुसतं बोलतोय ती सगळी दुकानं नुसती बंदच नाही करणार, तुम्हाला त्याच्यात टाकून टाळं लावून टाकणार आहोत बाहेरून. कायमचा भ्रष्टाचार बंद, कायमचा बंद. किती दिवस हे सहन करणार आहात आपण? आणि म्हणून मी मुद्दामून का आलो की तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलेलो आहे. आज एक बरं वाटलं की महायुतीचे सगळेच्या सगळे लोक इकडे हजर आहेत. काल सुद्धा तुम्ही पाहिली आपली महायुतीची सभा, सगळेजण होते. आणि परवाची सभा, परवाच्या सभेचं वर्णन मी केलंय. पंक्चर झालेले टायर सगळे होते तिकडे, आत्मविश्वासच नाही कोणी. राहुल गांधींच्या सभेला शरद पवारांची दांडी. का दांडी? कशासाठी मारली दांडी? आहे ना युती तुमची? जेव्हा तुमचं होतं त्यांना नाही, आपल्याला ताप आला त्यांचा. पण सरकार आल्यानंतर त्याच राहुल गांधी समोर तुम्ही गुडघे टेकताना मग का नाही सभेला आलात? उगाच काहीतरी कारणं सांगायची, उगाच काहीतरी सांगायचं. आणि स्वतःच्या मनात, म्हणजे खरं पवारांची चाल कशी आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही सुद्धा मी जे पाहिलं तेच तुम्ही पाहिलेलं आहात. काँग्रेसची काही खास लोक आहेत, त्याच्यात ते केव्ही थॉमस म्हणून आहेत, मला वाटतं पूर्वी केंद्रात मंत्री होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की पवारांनी सोनिया गांधींचा विश्वासघात केलाय. हे माझं नाही, काँग्रेसवाल्यांचं मत आहे, त्यांचं मत आहे. आणि हा सगळा काळा कारभार बघितल्यानंतर महत्वाचा मुद्दा जो मी कालच्या सभेत सुद्धा बोललो
ठीक आहे, नरेंद्र मोदी वाईट आहेत ना, बाजूला ठेवा त्यांना. दुसरा स्वच्छ चांगला माणूस दाखवते का? आहे का तुमच्याकडे? काँग्रेसकडे आहे का? राष्ट्रवादीकडे आहे का? आणि मोदी नाही तर कोण? लालूला पंतप्रधान करणार का मुलायम सिंगला करणार? मनमोहन सिंगने काय केलंय त्याच्यापेक्षा काहीच केलेलं नाहीये. फक्त एकच गोष्ट त्यांनी चांगली केली. मध्यंतरी त्यांनी जे काय पुस्तक काढलं की हजार भाषणं ऐकायची गरज नाही, त्यांचं एकच वाक्य मला आवडलं आणि त्यांचं त्याच्यासाठी मी ते काँग्रेसचे असले तरी जाहीर अभिनंदन करतो आहे. मनमोहन सिंगांचं मी अभिनंदन करतोय एका वाक्यासाठी, कारण मध्यंतरी ते बोलले की यापुढे मी निवडणूक लढवणार नाही, पंतप्रधान होणार नाही. मनमोहनजी हे आधी बोलायला पाहिजे होतं. आधी बोलला असतं तर देश तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असता. पण एक तज्ञ म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला विचारतात की तुमचं सरकार येणार, म्हटलं येणारच, मग तुमचं आर्थिक धोरण काय? मागे हाच प्रश्न शिवसेना प्रमुखांना विचारला होता, तुमचं आर्थिक धोरण काय? ते बोलले काही नाही, आमचं सरकार आल्यानंतर काँग्रेसवाल्यांच्या खिशात हात घालणार आणि तुमचा खाल्लेला पैसा काढून आम्ही जनतेला परत देणार, हे आमचं आर्थिक धोरण. अहो, आर्थिक धोरण आम्हाला काय विचारताय? अर्थतज्ञ तिकडे बसल्यानंतर जो काय बट्ट्याबोल त्यांनी करून ठेवलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना विचारा ना, त्यांना का नाही विचारत? परंतु आज जर का तुम्ही थोडा विचार करा, प्रश्न अनेक आहेत. आपली एक चांगली गौरवशाली परंपरा जी होती विक्रांत, ती विक्रांत यांनी भंगारात काढली. म्हणजे काल जे नरेंद्रभाईंनी जो एक मुद्दा काढला 18 ते 28 वयाच्या मुलांचा, मी तर म्हणेन अगदी लहानपणापासून कोणाला काही दाखवायचं झालं, प्रेरणा घ्यायची झाली तर काय दाखवायचं या मुंबईमध्ये, काय दाखवायचं या देशामध्ये? एक आपलं ते विजयाचं प्रतीक विक्रांत, त्याचंही तुम्हाला कौतुक नाही, त्याचंही महत्व नाही. म्हणजे तुम्ही विक्रांत तर भंगारात काढलीच आहे, पण पुन्हा सरकार आला तर राहिलेलं देश सुद्धा भंगारात काढतील की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. देशामध्ये कोणाला सुरक्षा नाहीये, सीमेवरती आक्रमण होत आहेत, एका बाजूने बांगलादेशी घुसतायत आणि टीव्हीवरती ज्या जाहिराती चालल्यात मी सगळीकडे बघतोय, मतदान करा फरक पडेल. आनंद आहे, पण मतदान करायला गेल्यानंतर मतदार यादीत नाव नाही, त्याची जबाबदारी कोण? मग ते बोट कोणाकडे मी दाखवू? कोण आहे त्याला जबाबदार? आमचे कार्यकर्ते सुद्धा जेव्हा घराघरामध्ये जाऊन मतदार नोंदणी करतात, नाही देत. एक गट्टा मतदार तुम्ही आणलात नाही, प्रत्येकाला येऊन सही करायला पाहिजे. केली ना सही, मग नोंदणी झाल्यानंतर सुद्धा त्यांचा अधिकार का तुम्ही हिरावून देताय? कोण आहे त्याला गुन्हेगार? खरं म्हणजे किरीट, आपलं सरकार आल्यानंतर हा मुद्दा तू उचल. आजपर्यंत जवळपास 70 लाख लोक, 70 लाख म्हणजे केवढे झाले? यांना मतदानाचं आणि उद्याच्या निवडणुकीत सुद्धा किती मला नाही माहित, तुमच्यापैकी माझं नाव आहे की नाही? कालपर्यंत होतं, उद्याच्या निवडणूक म्हणजे उद्या 2 दिवसानंतर असेल की नसेल मला माहिती नाही. पण मग तुमची यंत्रणा म्हणून आहे, ही जबाबदारी कोणाची आहे? आमच्यावरती तुम्ही सगळे कडक कायदे लावता, आचारसंहिता म्हणून. मग मतदानाचा अधिकार माझ्या लोकशाहीमध्ये हिरावून घेतला जातो, त्याच्याबद्दल कोणाला शिक्षा नाही करू शकत कोणी? हे जनतेचे जे गुन्हेगार आहेत, लोकशाहीचे हे जे अपराधी आहेत, मी म्हणेन आपलं सरकार आल्यानंतर या अपराध्यांना पहिलं उलट टांगून सजा केली पाहिजे. जे रांगा लावून जातात, उन्हातानाचे जातात, लांब लांब रांगा लावून जातात आणि तिकडे गेल्यानंतर कळतं, मग ते वयोवृद्ध असतील, तरुण असतील, कोणी असतील, गेल्यानंतर कळतं तुमचं नावच नाही. आणि माझं नाव नाही म्हणून मी परत येतोय, संतापाने आदळापट करत परत येतोय, त्याच वेळेला माझ्यासमोर बांगलादेशी हसत जाऊन मतदान करून येतोय. ही तुमची यंत्रणा. आणि याच्यासाठी म्हणून जे मी म्हणतो ना, काल सुद्धा जे बोललो तेच तुम्हाला सांगतो. मतदान कोणाला करा? किरीटला करा, कशाला करा? नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, कशाला पंतप्रधान होतील? कोणतरी एक बसणार त्याच्यात मोदी एक बसतील, असं नाहीये. यावेळेला आपलं सरकार हे आलंच पाहिजे, कारण मजबूत सरकार जर का आलं नाही तर मी सांगतो देशात अराजक आल्याशिवाय राहणार नाही. अराजक आणि दुसरं नाही तर भवितव्य नाहीये. जर का असं लुळं पांगळं कुबड्या बिबड्या घेतलेलं सरकार आणि कोणतरी मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान, देवेगौडा सारखा पंतप्रधान, गुजराल म्हणजे कोणाला माहिती सुद्धा नाही, अरे ह्या नावाचा माणूस म्हणजे या माणसाचं हे नाव आहे आणि ह्या नावाचा माणूस आहे, हे आपल्याला एकदम पंतप्रधान झाल्यावर कळतं. आणि तो आपल्या देशात राहतोय. आगा नाही, पिछा नाही, शेंडा नाही, बुडखा नाही, असा कोणतरी बसणार. जी या सगळ्या विरोधकांना भीती वाटते की पारदर्शकता, आमचा कारभार जो आहे तो पारदर्शक आहे. आम्ही आत्ताच सांगितले की आम्हाला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान कोण होणार आहे, हे आत्ताच इथूनच सुरुवात झाली पारदर्शकतेला. तुमच्याकडे काय, कोणतरी एक तरी नाव दाखवा ना, की जर का
सरकार आलं तर काँग्रेसकडनं हा माणूस, ही महिला, ही पंतप्रधान होईल, आहे सांगू शकता? म्हणजे आम्ही अभिमानाने आपण सांगतोय की होय, हा मार्ग तुम्हाला विकासाकडे घेऊन जातोय. काँग्रेसवाले सांगतात हा मार्ग तुम्हाला दिसत नाहीये, काळोख आहे, पण इकडे गेलं तर विकास आहे. मग साधा सोपा प्रश्न आहे, जो मार्ग दिसतोय त्या मार्गाने जाणार की काळोखात उडी मारणार? असेल काहीतरी, पण ते दिसत नाही ना, दाखव. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, आरपीआयचे आहेत, डॉक्टर महात्मे, खास करून तुमचं मला महात्मे इकडे बसले, धन्यवाद द्यायचे, धनगर समाजाचे आहेत, पण प्रत्येक सभेला आलेत, मजबूत पाठिंबा आपल्याला दिलेला आहे. आजच मला विचारलं, त्या कट्ट्यावरती मी गेलो होतो ना, एबीपी माझा, की शिवसेना जातपात मानत नाही. म्हटलं नाहीच मानत, अजिबात मानत नाही. मग तुम्ही रिपाईला बरोबर घेतलं, धनगर समाजाला बरोबर घेतलं. अरे म्हटलं हेच तर माझं म्हणणं आहे की आम्ही जातपात मानत नाही, तरी देखील आमच्याबद्दल ज्या गैरसमजाच्या भिंती होत्या की शिवसेना म्हणजे अशी आहे, शिवसेना म्हणजे तशी आहे, त्या गैरसमजाच्या भिंती आता मोडून पडल्यात. म्हणून सगळे समाज हे आता आमच्या भगव्याखाली एकत्र येत आहेत, सगळे समाज येत आहेत. कारण आता त्यांना कळलंय की जातपात न मानणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, आणि ही युतीच आपलं भवितव्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही सगळे उद्याच्या विजयाचे शिल्पकार आहात. प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की महायुतीचे शिल्पकार, पण तसं नाही, खरे शिल्पकार तुम्ही आहात, खरे शिल्पकार तुम्ही आहात. मी महाराष्ट्रामध्ये झंझावात उभा केला. अरे पण झंझावात उभा करू कसा? तुम्ही जर का सोबत आले नाही तर झंझावात होणार कसा? हा झंझावात तुम्ही उभा केलेला आहे, तुम्ही केलाय. आता सुद्धा या वेळेला ही एवढी गर्दी, ही गर्दी म्हणजे खरोखर ही काँग्रेसवाल्यांची प्रचंड मोठी अतिविराट सभा आहे त्यांच्यासाठी. कारण मी मध्यंतरी कुठे माझ्या लक्षात नाही, आता एवढं फिरलेलो आहे. एका ठिकाणी गेलो, जाताना बघितलं मोठमोठ्या कमानी, मुख्यमंत्र्यांचं स्वागत, ह्यांचं स्वागत, त्यांचं स्वागत. पलीकडे बघितलं तर सभा सुरू झालेली आणि जेमतेम ह्याच्या अर्ध्याहून कमी गर्दी, पलीकडे स्टेजवरती जास्त लोक आणि विराट सभा. म्हटलं ही यांची विराट सभा, आपलं काय होणार? आणि मी गेलो, आपली मैदानामध्ये प्रचंड सागरासारखी पसरलेली सभा, पलीकडे गल्ली बोळत यांची सभा. मुख्यमंत्री असून सुद्धा लोक तुमचं काही ऐकायला येत नाही, आणि मी कोणी काही नसताना माझं एवढं सगळं ऐकायला येतात. हे काही माझं नाहीये, हे मी मगाशी टीव्हीवरती सुद्धा सांगितलं, ही पुण्याही फक्त बाळासाहेबांची आहे, माझं काही नाही याच्यात. मी शून्य आहे, मी शून्य आहे. आणि त्यांचं कार्य घेऊन मी पुढे चाललेलो आहे. सोबत मला तुमच्या वाघांची आहे. तुम्ही सगळे वाघासारखे मर्द माझ्या सोबत आहात, आणि वाघाची डरकाळी. म्हणून मी सांगतो की अरे ही आपली मुंबई, हा आपला महाराष्ट्र. आजपर्यंत जे खासदार मुंबईने निवडून दिले, दिल्लीमध्ये गेले, काय दिलं तुम्हाला? रेल्वेचे प्रश्न सोडवले का? ट्रॅफिकचा प्रश्न सोडवला का? काही नाहीये. कारण ह्यांचं तिकडे सरकार असून सुद्धा ह्यांचं कोणी ऐकलेलं नाहीये. आता सरकार आपलं येत आहे, आणि म्हणून आता आपल्या महायुतीचे वाघच तुम्हाला दिल्लीत पाठवावे लागतील. पाठवाल तर तो वाघ पाठवा. आणि युतीचं सरकार आल्यानंतर मी स्वतः जबाबदारी घेतोय. मुंबईचे जे प्रश्न आहेत केंद्राकडे अडकलेले, काल सुद्धा मी बोललोय, नरेंद्रभाईंना बोललेलो आहे, त्यांनी सुद्धा ते मान्य केले, सभेत सुद्धा ते बोललेत. मुंबईचे प्रश्न असतील, महाराष्ट्राचे प्रश्न असतील, एक खासदार तर आहेतच, पण जर का वाटलं की आवाज थोडा कमी पडतोय, मी स्वतः जाईन नरेंद्रभाईंकडे आणि सांगेन की नरेंद्रभाई, हा माझ्या महाराष्ट्राचा आणि माझ्या मुंबईचा हक्क आहे, तो तुम्हाला द्यावा लागेलच. आणि मला खात्री आहे एवढे सगळे आशीर्वाद तुम्ही पाठीशी उभे केल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास, मुंबई आणि महाराष्ट्राचा अधिकार हा आपण मिळवणार म्हणजे मिळवणारच. आणि म्हणून ही आता सभा झाल्यानंतर जी होईल ती आपली विजयाची सभा, प्रचंड प्रचंड आणि प्रचंड. पण त्या विजयाच्या सभेसाठी तुम्ही मला एकदा हात वर करून एक वचन द्या, विश्वास द्या की उद्धवजी, तुम्ही जे कार्य घेतलेलं आहे तेच आम्ही, जे काय आमच्या हातामध्ये ताकद आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून आमचा किरीट बाजूला राहुल, नवे पूर्ण मुंबईतले साईचे साई खासदार दिल्लीमध्ये आपल्या महायुतीचेच पाठवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.